स्वतःला वाचवण्यासाठी हा कुठल्याही थराला उतरू शकतो. हेच ना. आणि वरून आरोप कोणावर करतोय? पोलीस डिपार्टमेंटवर, स्पेशल क्राईम युनिटवर. बरं, डिपार्टमेंटवर आरोप केले तर केले, वरून ही बातमी MNN वर दाखवायची म्हणत होता. अरे, या चॅनलला उभं करण्यासाठी आपल्या घरातल्या किती माणसांनी काय काय केलंय. हे घर MNN मुळे उभं आहे आणि हा ज्या चॅनलच्या जीवावर एवढी मजा मारतोय त्याच्याशीच प्रतारणा करायला निघालाय. कृतज्ञ हा एकच शब्द आहे त्याच्यासाठी. नाही, हे सगळं लवकरात लवकर थांबायला हवं, नाही तर ह्याचा परिणाम कुटुंबावर होईल रे. हा केदार खांडेकरचं काही होऊ देणार नाही. पण युवराज आता माझ्या टार्गेटवर आहे आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा हा त्याचा मोठा भाऊ त्याला देणार. आणि तुला माहितीच आहे, माझा नेम कधीच नाही चुकत. काय झालं? कुठे काय झालं? मस्त हो का म्हणालीस? असं म्हणजे? उपहासाने? अरे, उपहासाने नाही म्हणाले, खरं तेच म्हणाले. म्हणजे तू जे म्हणालास ते मला पटलं. तुझा नेम कधीच चुकत नाही, गुन्हेगारांच्या बाबतीत सुद्धा आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा. बॉस? अरे हो, आता तुला जी मुलगी आवडते ती तुला हो म्हणाली ना, म्हणून म्हणाले मी असं. बरं, कधी भेट घालून देणार आहेस तिची आणि माझी? लवकरच कळेल तुला बॉस. माझं प्रेम दुसऱ्या कोणत्याही मुलीवर नसून फक्त तुझ्यावर आहे. तू तिला सांगितलंस का की मला तिला भेटायचंय असं? नाही, म्हणजे तिची इच्छा नसेल तर नाही भेटणार आम्ही. म्हणजे मला काही हरकत नाहीये तशी. हो. काय हो? भेटणार आहे ती तुला, योग्य वेळ आली की. खरंच? आणि ती योग्य वेळ कधी येणार आहे? उद्या. उद्या? बॉस, उद्याचा दिवस ना हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. उद्या माझी मैत्रीण आणि माझी ती दोघी समोरासमोर येणार आहेत. अरे सासू आजी ना फोन काय मी चौकशी करी सगळी. काय नाही, काल दिन काय होईना माहितीये का, ते आंबा जेव काय आणि म्हातारीला वहिनी ऍसिडिटी आणि म्हणे हार्ट अटॅक होणार असं म्हणे. अख्खं गाव गोळा करे त्या म्हातारीने. नाही ते काय या म्हातारीना येडता कवय काय माहिती. हॅलो हॅलो हॅलो. हा काय तुला चिडायला काय होईना ते? हॅलो. अरे ऐक ना, त्याने चालेल एक नो या बायकांना कशा गोष्टीवरून राग येईल ना काही सांगता येणार नाही भाऊ. चल जातो मी पटकन, नाही तर काही खरं नाही माझं. खरं सांगितलं म्हणून चिडल्या नाहीत ते तुमच्यावरती. तुम्ही त्यांच्या माहेरच्यांबद्दल बोललात ना म्हणून चिडल्या आहेत त्या, कळलं का? नाही बाय, उगाच तू आता तेल टाकू नको त्याच्यात. टेक्नो उगाच भडका उडायच्या आधी मला घरी पळू दे, नाही तर मला हार्ट अटॅक यायचं बाबा. ऑल द बेस्ट. नीट सांभाळा सगळं. केडी सरांचा फोन आहे. काय? हॅलो, हा सर बोला. त्या फोटो मधल्या मुलाबद्दल काही माहिती मिळाली? हो सर, मी इंटरनेटवरती अपलोड केलाय. मॅचिंग फोटो सापडतोय का तेच चेक करतोय. हो, मी माझ्या नेटवर्कला सुद्धा पाठवलंय. सापडेल तो मुलगा लवकरच. ठीक आहे, बाय. हो सर. सर 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 त्या मुलीबद्दल काही बॉसला सांगितलं का? सांगणार आहेत लवकरच. खरं ना? हो, मुहूर्त निघालाय. नो वेज, सिरियसली केडी सर? हो, कधीच निघालाय मुहूर्त? उद्याचा. असं बॉस तयार झाल्या? नमस्कार. नाही, नमस्कार कसं म्हणणार? हॅलो. हाय, मी तारिणी. हाय हाय, मी तारिणी, केदारची मैत्रीण. आणि तू? तिचं काय नाव असेल? कळेलच ना उद्या. हां, खरं तर तुला एक गोष्ट सांगायची होती. तू तू खूप लकी आहेस, कारण केदार सारखा जोडीदार तुझ्या आयुष्यात येणार आहे. सगळ्यांच्या आयुष्यात नाहीये तसा जोडीदार. नाही 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 तारिणी, तुला केदार बद्दल जे वाटतं ते तुझ्या डोळ्यात नाही दिसायला पाहिजे.
आणि तिच्या समोर तर नाहीच दिसायला पाहिजे, नाहीतर सगळंच खूप ऑकवर्ड होऊन बसेल. पण मी त्या दोघांना एकत्र बघू शकेन का? काही नाही, थोडं दडपण आलंय तिला, पण ती सुद्धा तेवढीच एक्साइटेड आहे. सर आम्ही खूप एक्साइटेड आहोत. प्लीज सर, जो कुछ भी दिल में है ना खुल के बताओ. पण इथेच तर आपला घोडा अडले ना फातिमा. आपला घोडा कसा असा शर्यतीसाठी तयार असतो, एकदम रेडी. आणि रेस सुरू होताना गोळीचा आवाज आला तर घोडा नेमका उधळतो. म्हणजे दरवेळेस सगळी तयारी करतात आणि मागे फिरतात. ए कत्री, तू विसरतोयस का मी तुझा सिनियर आहे ते? तू मला घोडा म्हणालास? सॉरी 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 मला तसं नव्हतं म्हणायचं सर. तुम्ही मुद्दा समजून घ्या ना. सर यावेळेस काही कारण काढून मागे फिरायचं नाही. ह्या वेळेला जर तुम्ही मागे फिरलात ना तर आम्ही बॉसना सांगू तुमच्याबद्दल सगळं. आम्हीच सांगून टाकू, आधीच सांगतोय. अरे हे बरं आहे तुमचं. आधी स्वतःच काहीतरी फालतू आयडियाज द्यायच्या. बॉसला खोटी गर्लफ्रेंड आहे असं सांगून तिला वाट बघायला लावायची आणि नंतर म्हणायचं की स्वतःच सांगणार म्हणून. अहो टायमिंग सर, राईट टायमिंग आहे. हाच राईट टायमिंग आहे तुम्ही त्यांना सगळं सांगण्याचा, कळलं का? आणि तुम्ही आम्हाला प्रॉमिस करा तिकडे जे काही घडते ते पण तुम्ही आम्हाला सगळं सांगाल. प्रॉमिस करा. हा प्रॉमिस करा तुम्ही, नाहीतर जाऊन सॅल्यूट माराल आणि केस बद्दल बोलत बसाल. नाही, असं काही होणार नाहीये. काही झालं तरी मी बॉसला यावेळेस माझ्या मनातलं सांगून टाकणार आहे. काय शाबास. हे मंगळसूत्र आता माझ्या गळ्यात जरी असलं तरी केदारच्या नावाचं मंगळसूत्र घालायचा अधिकार माझा नाहीये. तो अधिकार फक्त तिचा आहे. हे नातं फक्त मिशन पुरता होतं. तारिणी, सुमी काय म्हणते नेहमी, जी गोष्ट आपल्या नशिबात असते ती आपल्याला मिळतेच, आणि जी गोष्ट आपली नाही ती काही केल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग जे आपल्याकडे आहे ते जसं आहे त्याच्यात माणसांनी समाधानी राहायला हवं. केदार एक इतका चांगला, इतका जवळचा मित्र म्हणून माझ्या आयुष्यात आला. माझा टीम मेंबर झाला. प्रत्येक मिशनमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तो माझ्या सोबत होता. याच्यातच मी समाधानी राहायला हवं ना. त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवणं आता बंद करायला हवं. आणि जे सुख तिचं आहे ते तिला मिळायलाच हवं. माझ्या आईच्या बांगड्या, या बांगड्या तिची शेवटची आठवण आहेत. ती जर असती ना तर लग्नात तिने या बांगड्या तुला दिल्या असत्या आणि तुझ्या हातात या बांगड्या बघून ना तिला खूप छान वाटलं असतं. पण जेव्हा या बांगड्यांची खरी हकदार येईल ना तेव्हा मी तिला या बांगड्या नक्की दे. नवरा मुलगा मुलीला बांगड्या भरून देतोय. नशीब काढलंस हो पोरी, खूप चांगला नवरा मिळालाय तुला. देवकी काकू, मी म्हणाले होते ना तुम्हाला, या बांगड्यांवर जिचा हक्क असेल तिच्यापर्यंत ह्या बांगड्या मी पोचवेन. मी भेटतेय उद्या तिला आणि या बांगड्या मी तिच्यापर्यंत नक्की पोचवेन.